बरोबर आहे. प्रेमलोक पार्कजवळ खंडोबा माळे ह्या ठिकाणावरून चाफेकर चौकाकडे एक RAMC टँकर चाललेला होता. शाळेतील एक लहान मुलगा आहे 14 ते 15 वर्षाचा, फारुख तांबोळी म्हणून आहे त्याचं नाव. तो सायकलवर चालला होता. त्याला पाठीमागून RAMCच्या डंपरने धडक दिलेली आहे. मुलाला YCM हॉस्पिटलला हॉस्पिटलाइज केलेलं आहे आम्ही. RAMC चालक जो आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे, गाडी ताब्यात घेतलेली आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं तजवीज ठेवलेली आहे आणि गुन्हा दाखल करीत आहोत. सर, मुलाचं नाव कळू शकलं का जो मयत आहे त्याचं, आणि RAMC जो चालक होता त्याचं नाव काय? चालकाला पोलीस स्टेशनला नेलेलं आहे. मी आता स्पॉटवरच आहे. आत्ताच घडलेला आहे, 12:30च्या सुमारास घडलेला आहे हा घटना. मुलाचं नाव फारुख तांबोळी आहे. तो इयत्ता 9वीमध्ये शिकत आहे आणि ड्रायव्हरला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेलेलं आहे. पुढील कारवाई करीत आहोत. सर, मुळात हे जे RAMC जे टँकर असतात किंवा डंपर ट्रक चालक असतात यांच्या चाकाखाली चिडून अनेक निष्पापांचा बळी होतो, आणि प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं एक वेळ निर्धारित करून दिलेली आहे. हा जो टँकर चालत होता हा त्या निर्धारित वेळेमध्ये चालत होता की आउट ऑफ टायमिंग चालत होता? बरोबर आहे. वाहतूक शाखेने अशा डंपरला आपल्या इथे बऱ्याच पिंपरी चिंचवड आयुक्तालयात अपघात झाल्यामुळं त्यांना वेळ ठरवून दिलेली आहे. त्यांना प्रतिबंधित वेळ केलेला आहे. आपल्या इकडं 12च्या नंतर प्रतिबंधित वेळ सुटलेली होती. हा अपघात 12:30 वाजता झालेला आहे. म्हणजे प्रतिबंधित वेळेच्या नंतर घडलेली आहे घटना. तरीसुद्धा त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त कारवाई करून, कठोर कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करीत आहोत. सर, प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याकडून असं सांगण्यात येते की ट्रक चालक जो आहे तो मोबाईलवरती बोलत चालला होता, त्यामुळे हा अपघात झालेला आहे. तसं असेल तर आम्ही CCTV फुटेज चेक करत आहोत. माझे स्टाफ लावलेला आहे, इथले परिसरातले CCTV फुटेज चेक करतायत. त्यानंतर आम्ही त्याप्रमाणे कारवाई करू. सर, वेग मर्यादा देखील हे ओलांडतात, त्यांच्यावरती काय कारवाई करणार? कारण की नेहमीच असे अपघात होतात. ते बरोबर आहे. वाहतूक शाखेवाले कडून त्यांच्यावर नेहमीच कारवाई होत असते.